धंगेकरांनी पुन्हा एकदा मोहोळांवर आरोप केलेत। आरोप खोटे असल्याचं सिद्ध केलं तर राजकारणातून बाहेर पडेल असं धंगेकर म्हणाले। धंगेकरांनी आरोपांचं मोहोळ उठवणं सुरूच ठेवलंय। जागा मिळेपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। नाही, याच्यामध्ये मी जे त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर किती गुन्हे ते जे काल म्हटले माझ्यावर एक बी गुन्हा नाही आहे आणि बेछूट आरोप माझ्यावर करत सुटले ते की जमीन हडपली, त्यांनी ते प्रकरण मला दाखव। मी त्यांनी मला बोलू द्या, मला दाखवू दे की माझ्यावर गुन्हा आहे आणि मी कोणाची जमीन हडपली हे त्यांनी जर सिद्ध केलं तर मी माझ्या राजकारणाचा बी राजीनामा देईन। पण राजकारणातच येणार नाही मी। मूळ मुद्दा जैन धर्मियांची जागा सुटली पाहिजे। महावीरांचं दिमागात नवीन बांधलं पाहिजे। फडणवीस साहेबांनी याला अनुदान देऊन शासनाकडून 100 कोटी रुपये अनुदान युवकांना हे दरवाजे उघडे करून दिले पाहिजे आणि हे 150 खाटांचं 200 खाटांना 5000 खाटांचं करा। हे विद्येचं माहेरघर आहे आणि युवकांना शिकू द्या आणि त्यांना तुमचे शासनाला आशीर्वाद देतील। एक तर जैन समाज कोणाच्या पुढे हात पसरत नाही, तो व्यापारी आहे, कायम समाजाला देत आलाय आणि देत असणाऱ्या लोकांना ज्या पद्धतीने आज ॲक्शन होती त्यांच्या जागेवर बळकवल्या जातात, ह्याच्यावर जर बोलणं तर गैर काय माझं। तुम्ही थांबणार कधी? जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जैन धर्माच्या ताब्यात तोपर्यंत आमची लढाई चालू राहणार। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, धंगेकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी आरोप करणं काही थांबवणार नाही, जोपर्यंत जैन धर्मियांची जागा मिळणार नाही तोपर्यंत नवनवे आरोप केले जात आहेत। आज सुद्धा त्यांनी पोस्ट केली आणि त्यातून सुद्धा आरोप केले। होय, खरं तर हे जे प्रकरण आहे ना जैन धर्मियांचे जैन बोर्डिंगचे जमीन व्यवहाराचं प्रकरण हे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी गले की हड्डी बनून गेलेले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण सॉरी, एकीकडं भाजपवाले नेहमी म्हणतात की रोज सकाळी उठून संजय राऊत आमच्या विरोधात भोंगा वाजवतात, पण इथं पुण्यामध्ये त्यांच्याच महायुतीचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर रोज उठून मोहोळांच्या विरोधात तिथं रोज उठून एक नवा आरोप करतात, मग त्यांच्याच भाषेत भोंगा वाजवतात। मग एका अर्थाने ही डोकेदुखी बनवून गेलेली मोहोळांसाठी भाजपसाठी किती मला माहीत नाही। कारण असंही बोललं जातं आतनं की महापालिका इलेक्शनच्या अगोदर मुरलीधर मोहोळ खूपच पुढं चालले होते, म्हणून त्यांनाही कट्टुसाईज करण्यासाठी भाजपमधनंच कोणी फूस आहे काय सगळ्या प्रकरणाला। मग खरं काय खोटं काय ते मोहोळ आणि भाजपवाल्यांनाच माहिती। पण धंगेकर म्हणतात मी माझ्या आरोपावरती ठाम आहे। धंगेकरांना आम्ही जे ओळखतो ना कलाकारगडे, मग राळ उठून देणं संजय राऊत आम्ही म्हणतो त्यांना, तुम्ही महायुतीचे आरोप करायचे, राळ उठून द्यायची, चर्चेत राहायचं हे त्यांचं नेहमीच आहे। म्हणजे अनेक प्रकरणं त्यांनी लावून धरलीत, चर्चेत असतात। पुणेकरांच्या एका अर्थाने ते व्हिसल ब्लोअर आहेत। त्यामुळं आता धंगेकरांनी जे मोहोळांच्या विरोधात जे आरोपांचं मोहोळ उठवलेलं आहे ते याच्या लॉजिकल एंडला कुठपर्यंत घेऊन जातं। जैन बोर्डिंगचा मुद्दा ती जागा सोडलीच पाहिजे तर सोडलीच पाहिजे, कारण जैन धर्मियांनी त्यासाठी लढा उभारलेला आहे। म्हणून त्याच्यात आता रवी धंगेकरांनी उडी घेऊन मोहोळांना टार्गेट केलेलं आहे। मग या मोहोळांना टार्गेट करण्यामागं नेमकं कोण आहे हे खरं तर समोर आलं पाहिजे आगामी काळामध्ये। कारण असंही बोललं जातं की ही पक्षांतर्गत लढाई आहे, पण धंगेकर म्हणतात नाही, जोपर्यंत राजीनामा होत नाही मोहोळांचा तोपर्यंत मी मागे हटणार नाही। याचाच अर्थ अगदी कुछ तो गडबड आहे। अगदी त्यामुळे आणि याचाच परिणाम महायुतीवर सुद्धा होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।